हर्षल अपनी ओर की अक्षय, कल के दिन की शानदार गेंदबाजी करने वाले अक्षय आज इस मैदान पर पहली गेंद डॉट कराते हुए कामयाब गेंदबाज। परेश झड़े आए हैं, उनको मैच का खिताब देने के लिए मैं दावत देना चाहूंगा। सम्माननीय आदरणीय प्रवीण जी ठाकुर सर से गुजारिश करूंगा कि परेश झड़े जिन्होंने पावर प्ले की ओर में कंजूसी गेंदबाजी की, 1 रन खर्च किया, 2 विकेट प्राप्त किए और सम्माननीय प्रवीण जी ठाकुर सर के हाथों से प्लेयर ऑफ द मैच की किताब से नवाजा जा रहा है। सुरेश थैंक यू डीजे। सम्माननीय तुकाराम जी मोकल साहब यहाँ पर आए हैं, उनका यथोचित मान सम्मान यहाँ पर किया जाएगा। मैं अक्सर कहता हूँ वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या दोस्तों जिसमें मान्यवरों के लिए ताली ना हो। और इस बार तालियों की बौछार के साथ बैटर ऑन द फायर, षटकार डीजे। जमाना क्रिकेट का है दीवाना, और इस बार इसी तरह का आयोजन शुभा चषक 2026 इस प्रतियोगिता में सभी दर्शक हमसे जुड़े हैं, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। इस बार देखिए तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री बना दिया। उगड़ा डोले पहानिट चेंडू आहे फ्री हिट, और ये शुभा चषक 2026 हशुरे के मैदान पर सुपर हिट होता हुआ आम तो आम गुटलियों के दाम। फ्री हिट का मौका बैटर बम बुम बुम माटिया पंकज यादव। ओहो, इस बार सफल होकर खेलना चाहते थे, पहली मन बना लिया था, इस बार डॉट गेंद जाती हुई कमाल की गेंदबाजी। इस बार सम्मानीय आदरणीय तुकाराम जी मोकल साहब का यहाँ पर यथोचित मान सम्मान किया जा रहा है। तुकाराम जी मोकल साहब का यहाँ पर यथोचित मान सम्मान इस प्रतियोगिता के द्वारा जरूर करते हुए इस बार ऑन साइड पे खेल दिया, ऑन ड्राइव, गेंद फील्डर कोई नहीं है, गेंद बॉर्डर लाइन के पार, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा, गेंद सीमा पार, चौकार डीजे। सुरेश सुरेश एक दिन की है। सम्मानीय आदरणीय प्रवीण जी जनार्दन जी ठाकुर, इनके तरफ से 2000 रुपए का कैश दिन की आई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और ले चलता हूं शानदार मैदान पर 15 रन स्कोर कार्ड पर, पहला और प्रगति पर बुम बुम माटिया पंकज यादव। इस बार देखिए कोंबडी पलाली तंगडी धरूना लंगडी घालाया लागली, गेंद सीमा पार, फिर से एक बार शानदार चौकार। सुरेश जिस तरह से आगाज किया बैटर पंकज यादव ने, एक अच्छी इनिंग की शुरुआत की है, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और इस इनिंग ब्रेक के बाद लॉट्स किया जाएगा, सुपर 3 का लॉट्स होने वाला है, ये ध्यान दीजिए। तो जरूर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अभिजीत आते हुए, साइकिल पर बल्लेबाज साहिल यादव। एक ओवर की समाप्ति के बाद 19 रन, तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए, जबकि अभिजीत गेंदबाजी करेंगे हशुरेन की जानिब से स्ट्राइकर बैटर साहिल यादव के लिए। इस बार साहिल ने आओ देखा ना था, डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के ऊपर से, स्वीपर कवर क्षेत्र खाली, दंदलाती बाउंड्री लाइन के पार, इस बार आता है शानदार चौकार।
इस बार चौबे के साथ आगाज करते हुए साहिल जादव बल्लेबाज। ओहो, पर इस बार देखिए अभिजीत ने भी अपने दावे लगाए। पहली गेंद खराब पर डाली थी, पर उसके बाद बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा शानदार है। और इस बार अचूक लाइन से गेंदबाजी करते हुए डॉट कराया। टीम का टोटल स्कोर रुका हुआ 23 रन स्कोर कार्ड पर। इस बार आड़े बल्ले से खेल दिया वाइडिश, मिड विकेट की दिशा में फील्डर है। 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 24 रन विदाउट लॉस। जबकि पहला ओवर के बाद दूसरे ओवर के लिए अभिजीत आए। रनों की ग्राफ यहाँ पर कम करने के कामयाब गेंदबाजी करते हुए नजर आए। पहली गेंद पर चौवाने के बाद शानदार गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बुम बुम माटिया, पंकज जादव, अलीबाग का अभिमान, अलीबाग का शान। बॉस फाइटर सागर के सर्वे सर्वा अगर देखा जाए, श्वेता भाभी के हीरो पंकज नाकुआ पुरस्कृत अलीबाग टीम हमें बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। जबकि गेंदबाजी करने वाली टीम जय गणेश पांथवणे टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग का मुजाफा लिया। 5 रनों की पेनल्टी जरूर जय गणेश पांथवणे टीम को दी गई है देरी से आने की वजह से। तो फिर से एक बार स्कोर रुका हमारे गुणलेखक जी बतलाते हुए स्कोर कार्ड पर 24 रन। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार ऑफिशियल अंपायर का इशारा, क्या होगा? यस, ऑफिशियल अंपायर का इशारा। जाना था पुणे, पहुंच गए ठाना। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। अभिजीत गेंदबाजी करेंगे स्ट्राइकर पर बैटर फिर से एक बार बुम बुम माटिया, पंकज जादव रन मशीन बॉस फाइटर साकर टीम के लिए यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। शॉट की सबकी गेंद, इस बार देखिए सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून गेंद बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार। बकासुर, माथुर और तीसरा देवा, ऐसे 3 दौड़ेंगे, उसमें जो ज्यादा जीतेगा वो फाइनल। 3 रन दौड़ कर निकाला। इस बार देखिए गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, शानदार कैच और विकेट का पतन। बुम बुम माटिया, बैक टू द पेविलियन डीजे मास्टर। ये क्या विकेट प्राप्त किया बुम बुम माटिया पंकज जादव का, और उनके लिए साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से 200 रुपए का कैश प्राइज आया है। वो कैश प्राइज अभिजीत ने जीता है, कांग्रेचुलेशन। न्यू बैटर मैदान पर, कामयाबी तुझ में खूबियाबी तुझ में, कामयाबी तुझ में खूबियाबी तुझ में, ऐ ढूंढने वाले ढूंढ तुझे क्या चाहिए मुझ में। और वो खिलाड़ी है अलीबाग का विश्वजीत मोटिया, वैभव कामले इनायत नंबर 3 पर बैटर। पिछले मैच में शानदार बल्लेबाजी करने वाले ऑलराउंडर कैटेगरी के खिलाडी। प्रेक्षकांना विनंती असेल, ज्या बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या गाड्या लावल्यात पॅव्हिलियन मध्ये त्या काढायच्या आहेत। व्हॉलंटियर्स आपण सुद्धा जा, मॅच ऑन आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा त्रास होतोय। आपण सर्वजण त्या गाड्या जिकडे आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। तो गेंदबाजी के लिए फिर से एक बार अभिजीत सामना करेंगे वैभव कामले। ओहो, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। जंगल में
ओहो, अलीबाग के विराट कोहली, सम्मानीय आदरणीय कुमारी लावण्या दर्शन डाकी, इनके तरफ से कमेंटेटर इमरान बुखारी भाईजान के लिए 500 रुपए का कैश प्राइज बख्शीश है। उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलियां केवल, मगर देने वाला नजर नहीं आता। तो इस बार पहली गेंद का सामना करते हुए छक्का लगाया बैटर वैभव कामले। टीम का टोटल स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर 37 रन, 1 विकेट की नुकसान पर। गेंदबाजी के मोर्चे पर रितेश हमारे मित्र, और गेंदबाजी के लिए रितेश आए। पहली गेंद अड़े टेढ़े खेलने की कोशिश कर रहे साहिल यादव, और इस बार डॉट गेंद जाती हुई। पहली गेंद डॉट करने के बाद रितेश का जरूर आत्मविश्वास बढ़ गया होगा, क्योंकि जहां पर नजर डालते हैं विशाल विलास सर, वहां पर प्यारे दर्शक ही दर्शक, और हमारा महिला वर्ग आज यहां पर आया, उनका भी तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा। तो जरूर हमारे ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए शरद दादा म्हात्रे, अगर आपने डांस किया तो आपके लिए दृष्टि स्मित म्हात्रे की तरफ से फिर से एक बार रितेश गेंदबाजी के लिए तैयार। रितेश की गेंद इस बार देखिए, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, बाबा रामदेव पतंजलि षटकार। डीजे जय जय तार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए बैटर वैभव कामले। ऐसे ही नहीं किसी खिलाड़ी को बड़े खिलाड़ी का नाम दिया जाता है, उसके लिए उस तरह की अपॉर्चुनिटी, बल्लेबाजी एबिलिटी यहाँ पर दिखलानी है। और 2 गेंदों पर 2 छक्के लगाए बॉस बैटर साखर अलीबाग टीम के लिए बल्लेबाजी करते हुए। खाइंतर तुपाशी नाइतर उपाशी, बैटर वैभव कामले स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो, इस बार बल्ले का भारी सिरा, जहां पर मैटर बढ़े वहां पर रितेश खड़े, विकेट का पतन। फिर से एक बार साई वड़ा पाव सेंटर की तरफ से रितेश के लिए 100 रुपए का कैश प्राइज, 13 का फुल, 17 की माला। झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। मोठ्या बायांचा बाया डीजे रितेश कहते हैं पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है। थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। हमारे साथ बैठे हशूरे के फरदीन काजी। इस बार विकेट का पतन, न्यू बैटर मैदान पर सूरज पाटिल, एक लेफ्ट आर्म बल्लेबाज, ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी, काफी सालों का एक्सपीरियंस इस खिलाड़ी के पास है, और वो है बैटर। स्कोर जहां पहुंचा है स्कोर कार्ड पर 43 रन, 3 विकेटों के नुकसान पर। 43 रन, 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट। गेंदबाजी करते हुए फिर से एक बार रितेश। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा क्या होगा?
अक्षय, यस सर, थोड़ा सा सलाह मशवरा करते हुए क्या डिसीजन है शरद सर? यस, व्हाइट का आता हुआ प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर। सूरज पाटिल पहले मैच में धुआंधार बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी, पर उनका सामना करेंगे गेंदबाज रितेश। रितेश की गेंद हवा में खेल दिया है, फील्डर तेजस, क्या बनेंगे दर्शक? ओहो, डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते, डोकरीला डोला। पर इस बार थोड़ा सा दोनों खिलाड़ियों के बीच यहां पर टकराव होती हुई थोड़ा सा गर्दी ना करें, हवा छोड़े, क्योंकि थोड़ी सी धूप भी ज्यादा है और खिलाड़ी थोड़े से इंजर्ड हो गए, तो थोड़ा सा वहां पर चेक किया जा रहा है कमेटी की तरफ से। तो गर्दी ना करें, उस खिलाड़ी को सुरक्षित रखें, क्योंकि कोशिश की थी रितेश की गेंद के ऊपर कैच लेने का प्रयास कर रहे थे फील्डर तेजस और उनका साथ देते हुए सुबोध। ये दोनों के बीच टकराव हुई और थोड़े से इंजर्ड यहाँ पे नजर आ रहे हैं, और खुदा करे जल्द से जल्द ठीक हो जाए, ज्यादा चोट ना लगे उस खिलाड़ी को। सुबोध को थोड़ा सा आराम दे प्लीज। रितेश शानदार गेंदबाजी कर रहे थे। हमारे गुणलेखक जी बतलाते हुए स्कोर कार्ड पर चलते हैं फिर से एक बार। 2 रनों के साथ 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 46 रन स्कोर कार्ड पर। जबकि पहले बल्लेबाजी करते हुए बॉस फाइटर साखर पुरस्कृत अलीबाग हम देख रहे हैं, पंकज जी नाकवा पुरस्कृत ये टीम। सूरज पाटिल और उनका साथ देते हुए बैटर जैद कादरी। स्कोर जा पहुंचे 46 रन, 46, एक गेंद आना बाकी, या 2 घेतल्या। 46 रन स्कोर कार्ड पर। मैच ऑन करें सर, क्योंकि और काफी मैचेस खिलवाने हैं, दर्शक भी हमारे ऑनलाइन मैच देख रहे हैं। क्या हुआ, तो जरूर यहाँ पर थोड़ी सी दोनों खिलाड़ियों के बीच टकराव हुई और हमारे सुबोध को थोड़ी सी इंजरी हुई, उन्हें आराम दिया जाएगा। तो गेंदबाजी के लिए फिर से एक बार रितेश अपने स्पेल की अगली गेंद डालने के लिए तैयार। जहां पर नजर जाती है वहां पर प्यारे दर्शक ही दर्शक नजर आते हुए। चांद अधूरा है सितारों के बिना, क्रिकेट अधूरा है आप जैसे दर्शकों के बिना। सभी दर्शकों का फिर से एक बार मैं शुभा चषक 2026 इस प्रतियोगिता में स्वागत करता हूं। इस बार तेज तर्रार गेंद रितेश की चकमा खा गए, डॉट गेंद जाती हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 46 रन, 46, 3 विकेटों के नुकसान पर। इसके बाद 3 टीमों के बीच यहां पर रेसल होगी, जो पहले 3 रन निकालेगा वो फाइनल में। तीन रन जो ज्यादा से ज्यादा निकालेगा फाइनल में प्रवेश करेगा। तो इस बार आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए प्रसन्न गेंदबाजी करेंगे। अलीबाग का बड़ा वंडर बॉय, जिस तरह से अलीबाग का छोटा वंडर बॉय जुनैद रियाज फकी को कहा जाता है, जिन्होंने मुस्लिम प्रीमियर लीग में शानदार बल्लेबाजी की थी, वही खिलाड़ी फिर से एक बार जिन्होंने पहले मैच में 49 रनों का योगदान दिया था, वही बल्लेबाज जैद कादरी स्ट्राइक एंड पर। और इस बार पहले ही सफल होकर खेलना चाहते थे लॉन्ग लेग की दिशा में। गेंद
ट्रैवल होती हुई अक्षय विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद डॉट कराई, स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 46 रन, 46 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। जबकि आखिरी ओवर प्रगति पर प्रसन्न गेंदबाजी करते हुए इस बार शॉट गेंद हुक किया है, पुल किया है, गेंद दूर दूर दूर, कोसों दूर, मन जीते षटकार। डीजे को मौका। पहली गेंद डॉट जाने के बाद जैद कादरी कहता है मैं कोई शांत रहने के लिए संत नहीं हूं, और दूसरी गेंद पर छक्का लगाया। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 52, 52 रन स्कोर कार्ड पर। दृष्टिमित श्रीकांत जी पाटिल इनके तरफ से शरद दादा मात्रे अगर डांस करते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज यहां पर दिया जाएगा। इस बार देखिए रूम बनाने का मौका, इस बार गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, लंबा चौकार। जाना जिंदगी के सफर में कभी महसूस करके देखना, क्योंकि जिंदगी अभी भी बाकी है, मैं अभी जिंदा हूं, ये कहते हुए बैटर जैद कादरी ऑन द फायर। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर अब तक 56, और इस बार देखिए गेंद फिर से लंबा जाती हुई, गेंद सीमा पार, जैद कादरी बैंडेड षटकार। जिसमें ना जाने कितने ख्वाब है, जिंदगी एक रात है, ना जाने जिसमें कितने ख्वाब है, और उस ख्वाब को सच में साकारते हुए जैद कादरी शानदार बल्लेबाजी की, पर इस बार लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है सूर्य कुमार यादव, जर्सी नंबर 63, 63 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए शानदार बल्लेबाजी। खाइंतर तुपाशी नाइतर उपाशी, यही स्लोगन बॉस फाइटर साखर टीम आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। सूरज पाटिल स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे जैद कादरी गेंदबाजी करेंगे, प्रसन्न इस ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार लेफ्ट आर्म बैटर सूरज के लिए। इस बार तेजस आए गेंद के नीचे फील्ड किया, 1 रन लिया, पर 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 4 ओवर की समाप्ति के बाद 64 रन। जीतने के लिए 65 रनों की जरूरत, ये सुनने के लिए दूसरे सत्र के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त खारे पाट का बुलंद आवाज कपिल ठाकुर के पास। धन्यवाद। बालवीर क्रीडा मंडळाचं जे सभा मंडप आहे त्याच्या बाजूला ज्या बाइक्स पार्क केलेल्या आहेत त्यामुळे तिथे टेम्पो जाण्यासाठी अडथळा होतोय। त्या बाइक एका सुरक्षित ठिकाणी तुम्ही पार्क करायच्या आहेत, मी विनंती करतोय। बालवीर मंडळाच्या सदस्यांकडून आम्हाला सूचना येते, त्यामुळे त्या बाइक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत। आम्हाला माहित आहे तुम्ही दर्दी क्रिकेट रसिक आहात, इथे थोडीशी जागा गाडी पार्क करण्यासाठी नाहीये, पण एका सुरक्षित ठिकाणी लावलं तर आयोजकांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। जय गणेश पांथवणे संघ या स्पर्धेमध्ये उशिराने आला, त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून त्यांना 5 धावांची पेनल्टी दिलेली आहे। ऑलरेडी स्कोर 64 झालेला आहे आणि त्यामध्ये 5 ऍड केल्यावर 69 होतात आणि जिंकण्यासाठी 70 धावांचं आव्हान असणार आहे जय गणेश पांथवणे यांच्यासाठी।
लगातार 3 षटकार जय गणेश पांथवणे संघाकडून कोणत्याही फलंदाजाने मारले तर दृष्टी मीत श्रीकांत पाटील बेलपाडा यांच्याकडून 5,000 रुपये आणि त्याच बरोबरीने जर जय गणेश पांथवणे संघ हा सामना जिंकला तर दृष्टी मीत श्रीकांत पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचा इनाम आहे. सो बक्षिसांची खैरात अशीच चालू राहणार कारण ही स्पर्धा सुद्धा खास आहे. अशा या खास स्पर्धेमध्ये अल अजीज अलिबाग जो प्रथम फलंदाजी करत होता अर्थातच बॉस फायटर साखर अर्थातच आमचे परम मित्र पंकज नाखवा यांनी पुरस्कृत केलेला अल अजीज अलिबाग संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला जय गणेश पांथवणे संघ इथे उशिराने आला त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना 5 धावांची पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून दिलेली आहे. प्रेक्षकांमध्ये उपस्थित सन्माननीय श्रीकांतजी पाटील त्याचबरोबर नितीनजी पाटील त्याचबरोबर प्रतिकेश अर्थातच आमचा बबल्या आणि त्याच वेळेला मयूर गावण हे मान्यवर प्रेक्षकांमध्ये आम्हाला दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती असणार आहे मुख्य मंचावर तुम्ही आसनस्थ होऊन या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. 24 चेंडूंमध्ये 70 धावांचं हे भलं मोठं आव्हान आहे. तसं पाहिलं गेलं तर अक्षय पाटील हा फलंदाज अशा विध्वंसक फलंदाजीसाठी जाणला जातो पण त्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला आव्हानं कठीण आलेली आहेत त्यांनी चांगला संघर्ष प्रतिस्पर्धी संघाच्या समोर केलेला असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पार्थ करत जो की हा खेळाडू हशिवरे गावातूनच बिलॉंग करतो परंतु त्याने स्टार्टिंग पासून अलिबाग मध्ये क्रिकेट खेळलेला आहे. सो पंकज जाधव याच्या समवेत त्याने खूप जास्त टाइम स्पेंड केलेला आहे आणि अशा वेळेला पंकज जाधवच्या सानिध्यामध्ये असणारा हा खेळाडू आज या मॅच मध्ये आज ओपनिंग बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय आणि सुबोधची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. हे 70 धावांचं आव्हान कशा पद्धतीने कशा रीतीने आणि कोणत्या स्ट्रॅटेजीने पार केलं जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15+ धावा येणं हे फार गरजेचं आहे. चांगली सुरुवात अपेक्षित असणार आहे जय गणेश पांथवणे संघासाठी. त्याच वेळेला दृष्टी मीत श्रीकांत पाटील बेलपाडा यांच्याकडून लगातार 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 5,000 रुपयाचा इनाम असणार आहे. मंचावर उपस्थित शंकरजी पाटील अर्थातच बालवीर मंडळाचे सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी धनंजय काकांना करतोय. मॅचला सुरुवात होते. 24 मध्ये 70चं आव्हान आहे. समोर अक्षय पाटील आहे. पार्थ करत गोलंदाजी मार्कवर आहे. ज्या वेळेला महात्मा गांधी विद्यालय एंड कडून राईट हँड ओव्हर दी विकेटने पहिला बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न विकेट किपरला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या सफरवर चौकार. यार दिलदार तुझे कैसा चाहिए आणि अशा वेळेला धाव संख्या पहिल्या चेंडूवर 4 त्या मुफ्त मध्ये मिळालेल्या आहेत. पुढील बॉल या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितपणे तिथे सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्येमध्ये 1 ने बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि क्वालिफिकेशन म्हणजे या स्पर्धेमध्ये कोणता संघ जो डायरेक्टली फायनल मध्ये जाणार. कधी कधी आपण चिठ्ठ्या टाकतो कधी कधी धाव घेतो किंवा काही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो पण या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने असा निर्णय घेतला गेलाय की 3ही संघांचा एक सदस्य धाव घेणार आणि ती धाव पूर्ण झाल्या जो पहिला पूर्ण करेल तोच संघ फायनल मध्ये जाणार. आणि अशा वेळेला सुबोध ओके बॉल आउट
सॉरी, बॉल आउट. प्रत्येक संघाला 3-3 संधी देणार आहोत आपण. 3-3 संधीमध्ये स्टंपला हिट करायचा आहे. क्रिकेटच्या या खेळाला विविधतेने नटलेला खेळ सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कधी काय नियम बनवू याचा नेम नाही. त्यामुळे ICC ने काही विशिष्ट नियम बनवलेले आहेत, जे 42 मेन नियम आहेत. त्यामध्ये सुद्धा बरेचसे पोट नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन करूनच क्रिकेट आता सध्याच्या घडीला खेळलं जाते. परंतु गोलंदाज पार्थचं कौतुक करावं लागेल. यावेळचा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक वैभव कांबळी आहे. एक येणार आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. एकेरी दुहेरी धावा हे 70 धावांचं भलं मोठं टार्गेट पार केलं जाणार नाहीये आणि अशा वेळेला गोलंदाज पार्थ खरं त्याच्याकडे असणारी गती, त्याच्याकडे असणारे बुद्धिचातुर्य किंवा त्याच्याकडे असणारे गोलंदाजी मधील विविधता आणि अशामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवर विविधतेने नटलेली ही गोलंदाजी फलंदाजी करणारा पांथवणे संघ त्यांच्या अंगलठी आलेली आणि अशा वेळेला जबरदस्त वेगाची ही गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल तो अगदी डीप मिड विकेटवर किंवा डीप स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न केला होता, घुमवण्याचा प्रयत्न केला होता, मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळेला बॅट आणि बॉलचा मिलन आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल. पार्थ घरत याची जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका. बॉलला दिशा दाखवलेली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाणार. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त प्रहार. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर या 6 धावा आल्या आणि या 6 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या पूर्णतः 13 धावा. कोणतीही विकेट नाही. मी म्हणालो होतो की 15 पार करणं फार गरजेचं आहे. 15 पेक्षा जास्त धावा कदाचित फायदेशीर साबित होऊ शकल्या असत्या. बॉल आउटने जो संघ जास्तीत जास्त बॉल आउट करेल तो संघ विजयी होणार आहे आणि विजयी म्हणजे फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळणार आहे. एकच संघ आणि बाकीचे 2 संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत. आणि अशा वेळेला गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या पाठबळ असणं फार गरजेचं असतं. शाबासकी देणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि अशा वेळेला आपला मुलगा मैदानामध्ये इंजोर्ड असून सुद्धा, दुखापतग्रस्त असून सुद्धा लढतोय आपल्या गावासाठी आणि अशा वेळेला वडिलांकडून सुबोधला 200 रुपयाचा इनाम दिला जातोय. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये काय जबरदस्त एफर्ट होते. ऑलमोस्ट हातामध्ये डन झाला होता पण कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस, यू विल बी आउट ऑफ द टुर्नामेंट. हात लचकलाय की हाताला बॉल लागलाय की कुठे लागलाय एक्झॅक्टली पंच सांगायचं आहे. अन्यथा टाइम स्पेंड करायचा नाहीये. सबस्टिट्यूट प्लेयर मैदानामध्ये उपस्थित करा. स्ट्रेचिंग इज इम्पॉर्टंट. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही म्हणतो की कधी कधी क्रिकेटच्या मैदानावर काही जे खेळाडू येतात, आयकॉन खेळाडू ज्याला आपण म्हणतो, आणि ते मैदानावर आल्यानंतर या संपूर्ण मैदानाची पाहणी करतात. म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की गोल मैदानाच्या चौफेर राऊंड मारतात. एक्झॅक्टली कोणती जागा कशी आहे, तिथे क्षेत्र कसं आहे, आपण तिथे फिल्डिंगला गेल्यावर आपण तिथे काय करायला पाहिजे, या गोष्टींचा ते आढावा घेत असतात. आणि त्या उलट मैदानामध्ये जात असताना आपली बॉडी रिलॅक्स करणं, त्याच वेळेला स्ट्रेचिंग करणं, अशा गोष्टी सुद्धा करत असतात. आणि अशा वेळेला पार्थ घरत चेंडू खाली पोहोचल्यानंतर बॉडी एक्स्ट्रा स्ट्रेच झाली आणि त्या स्ट्रेचिंगमुळे मसल मध्ये थोडासा खिचाव आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या. पण इट्स ओके, तो सेफ आहे. डीप स्क्वेअर लेगला कौतुक करावं लागेल त्याचं सुद्धा. अजय पवार गोलंदाजी मार्कोर यावेळेला राईट हँड राऊंड विकेटने. हो, जबरदस्त वेगाची ही गोलंदाजी. बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन विकेट किपर सूरज पाटीलच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि सुबोधचा या मॅच मध्ये खेळ संपतोय. फलंदाज बाद.
खेळणारा हा खेळाडू आणि त्यांनी PNP चस्काचं गेल्या वर्षीचं विजेतेपद मिळवलेलं होतं, आपण पाहिलेलं होतं. यावरचा बॉल आडवा बॅटने अभितळेने खेळलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल त्या आधीच बॉल जमिनीला दान झालेला आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल्सने 70 धावांचं टोटल पार होणार नाहीये. ऑलरेडी श्रीकांत पाटील अर्थात दृष्टी आणि मीत श्रीकांत पाटील यांच्याकडून 3 लगातार षटकारांसाठी 5,000 रुपये आणि मॅच जर पांथवणे संघ जिंकला तर 10,000 रुपयांचा इनाम लावलेला आहे. आणि अशा वेळेला फलंदाजांच्या बॅटला बॉलचा चांगला संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. राईट हँड राऊंड विकेटने या वेळचा बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहिलेली आहे. जबरदस्त वेगाची योग्य टप्प्यावर टाकलेली एक कंजूस गोलंदाजी अजय पवारच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि अशा वेळेला फलंदाजाने शफल करून मारण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेग क्षेत्र खाली आहे, तिथे फक्त बॅटच्या किनाऱ्याला जरी स्पर्श झाला तरी बॉल बाउंड्री लाईनच्या पार जाऊ शकतो हे जाणलं होतं, परंतु गोलंदाजाने त्या गोष्टी अनुसरून चेंडू टाकलाय. कौतुक करावं लागेल. यापुढील बॉल आकाशामध्ये सरळ लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर पार होणार आणि एक टप्पा ओढून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार चौकार. धावा 20 आल्यात. असे लगातार 2-3 मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच धावसंख्या आणि जे रिक्वायर रन रेट आहे ते कमी होऊ शकतं आणि अशा वेळेला फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळू शकतो. त्याच वेळेला लॉंग ऑनला थोडंसं वाईड केलेलं आहे, वाईडिश लॉंग ऑन केलेलं आहे. डीप मिड विकेट मध्ये आय थिंक क्षेत्ररक्षक नाहीये, थोडासा फॉरवर्ड केलेला आहे स्क्वेअर लेगला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग जो होता तो क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आणलेला आहे. सरळ खेळला आडव्या बॅटने वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि यालाच म्हणतात फिल्डिंग अशा पद्धतीची सजवलेली आहे आणि त्याला अनुसरून गोलंदाजी कशा पद्धतीने करायची. अगदी चांगलं. प्रत्येक षटकारासाठी दृष्टी मीत श्रीकांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आहे पांथवणे संघासाठी. श्रीकांत पाटील ज्या ज्या वेळेला मैदानावर येतात सर्व क्रिकेटर्स आणि त्यांना मोटिवेट करण्याचं ते नेहमी काम करत असतात. बक्षीस रूपाने काहीतरी प्राइजेस लावून त्या खेळाडूंना त्यांचा खेळ बहरावा यासाठी ते नेहमी त्यांना पुश करत असतात आणि अशा दात्यांची, अशा प्रेक्षकांची, अशा रसिकांची सुद्धा खेळाडूंना नितांत आवश्यकता असते. आणि अशा वेळेला ओव्हर नंबर 3 मध्ये वैभव कांबळी, ज्याला अलिबागचा मोठ्या सुद्धा म्हटलं जातं आणि नेहमी आपल्या संघासाठी एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याने महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आपण पाहिलेली आहे. राईट हँड राऊंड विकेटने अभितळीसाठी यावेळचा पहिला बॉल लो फुल टॉस आउटसाइड दी लेग स्टंप होता. सरळ खेळला होता वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड करेल एका धावेची भर पडते. मॅच अगदी संथ गतीने चाललेली आहे, परंतु या नंतर किंवा या इनिंग नंतर जो प्रकार मैदानामध्ये घडणार आहे ना, आय थिंक या बालवीरच्या मैदानावर हा प्रकार या आधी कधीच झाला नसावा. आणि अशा वेळेला पाहूया सर्वांची एक्साइटमेंट लेवल कशा पद्धतीची असणार. आणि अशा वेळेला फ्लॅट खेळलाय आणि फ्युरियस सुद्धा असणार आहे. अक्षय पाटीलच्या नावावर हा पहिला षटकार या मॅच मध्ये. षटकार आलाय. 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑलरेडी अक्षय जिंकलेला आहे, परंतु मंजिले अब बहुत दूर आहे. आणि अशा वेळेला ज्या गतीने गोलंदाजी वैभव कांबळी करतो तीच गती वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल विकेट किपर सूरज पाटीलच्या दस्तान्यांमध्ये पाहायला मिळतोय. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये जय गणेश पांथवणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल आडवा बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला स्विच हिट किंवा रिव्हर्स स्वीप सुद्धा आपण म्हणतो. पोझिशन चेंज केले त्यामुळे मी म्हणेन हा स्विच हिट होता. स्वतःला स्विच केलं होतं आणि धावसंख्येमध्ये कोणताही बदल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. शिवबा चषक 2026 चा हा थरार फायनल डेचा हा जबरदस्त
थरार आपण या ठिकाणी पाहतोय आणि अशा वेळेला वैभव कांबळे याच्या माध्यमातून रफ्तार भरी नफी तुली कंजूस गोलंदाजीचं हे जबरदस्त प्रदर्शन. डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या कुठेच हलत नाहीये. 29 धावा स्कोर कार्ड वर 1 विकेटचं पतन. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जाईल. पुन्हा एकदा अक्षय पाटील चमकलाय. या ओव्हर मधील दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून. काजळ लावणे आले मास्टर लगातार या ओव्हर मध्ये मी तर म्हणेन 2 षटकार आलेले लगातार नाही आहेत. आणि या वेळेला आडवा बॅटने पुन्हा एकदा सेकंड इन अ रो बट इट्स सेफ. व्हॉट एफर्ट. अमेझिंग. 5 गरजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. याच गावातील आहे त्यामुळे हाशिवरेकर टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसी करत नाही असं मी नेहमी पाहिलेलं आहे. धावसंख्येत 1ने बदल झालाय. आपल्या संघासाठी मॅच एक वन साइडेड मुकाबल्यामध्ये झुकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 36. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. 5 धावा ऑलरेडी पेनल्टीच्या रूपाने ऍड झालेल्या आहेत. म्हणजे भाईजान उधारीवर उधारी, उधारीवर उधारी आणि उधारीवर उधारी असं करता करता ज्या माणसाकडे परत उधारी करण्यासाठी जातो त्या माणसाने कदाचित त्या वेळेला हाकलून सुद्धा त्या दिलं जातं. आणि अशा वेळेला शेवटच्या ओव्हर मध्ये साहिल या गोलंदाजाचं आगमन होते. 6 बॉल 34 धावांची आवश्यकता. इज इट पॉसिबल. मंजिल अभी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येकडे लक्ष न देता 6 चेंडूंमध्ये 6 मोठे फटके, त्यामध्ये जास्तीत जास्त षटकार, कमीत कमी चौकार किंवा डॉट बॉल. पहिला आलाय मग दुसराही येणार आणि अशा वेळेला अक्षय ऑन फायर. छेरा झटपट पटापट धावा लुटाव्या लागतील, बनवाव्या लागतील. आणि अशा वेळेला मी नेहमी म्हणतो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलली जाते. मनात नेहमी जिंकण्याची असावी, आशा असावी. कारण वेळ बदलो ना बदलो, नशीब तुम्हाला प्रयत्नांना तुमच्या नेहमी साथ देत असतं. हॅट्रिक साठी 5,000 रुपये दृष्टी मी श्रीकांत पाटील यांच्याकडून ऑलरेडी आलेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम. इट्स टाइम टू सेलिब्रेट असं म्हणत म्हणत अल अजीज अलिबाग जो पंकज नाकवा यांनी स्पॉन्सर्ड केलेला संघ थोड्या अंशी का होईना अंडर प्रेशर पाहायला मिळेल. पंकज जाधव विकेटच्या जवळ आलेला आहे. आता पाहूयात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असफल ठरलेला पाहायला मिळतोय. रडार मध्ये आला होता. पंकज जाधव सुद्धा कदाचित नाराज असावा अक्षयच्या स्ट्रोक सिलेक्शनवर. कधी कधी आडव्या बॅटने मारत असताना गोलंदाजाची सुद्धा काहीतरी किमया असते ना गोलंदाजीमध्ये, आणि ती कसबता त्याने वापरलेली पाहायला मिळते आउटसाइड द ऑफ स्टंप. अहो, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि त्यामध्ये गती वाढवली. त्यामुळेच अक्षय पाटील थोड्या अंशी का होईना बाकफुटला आलेला आहे. मॅच पुन्हा एकदा दोलायमान परिस्थितीमध्ये होती. ती एक पारडा अगदी एका साइडला झुकलेला आपल्याला पाहायला मिळते. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जातोय आणि डीप थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक एक एक्स्ट्रा ऍड केला जातोय. रिव्हर्स स्वीप केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा लीग स्पर्धा आहेत, काही स्पर्धेंचं ऑप्शन सुद्धा बाकी आहे. आणि अशा वेळेला अक्षय सांगतोय की मला आता कोणत्याही सेटिंगची आवश्यकता नाहीये.
आहा, सरळ खेळलेला आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, निर्मनुष्य जागेतून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.